उष्माघाताचा धोका वाढणार, सिव्हिल रुग्णालय झाले सावध. 20 रुग्णशय्यांचा वातानुकूलित कक्ष सज्ज. गेल्या 2-3 दिवसापासून ठाणे शहराचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढले असल्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. तरीही उष्माघात रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालयात 20 खाटांचा विशेष वातानुकूलित कक्ष तैनात ठेवण्यात आला आहे. या कक्षात सर्व यंत्रणा सुसज्ज असून उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडताना टोपी, छत्री, पाणी, गॉगल, सुती कपड्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे. 9 महिन्यांपूर्वी सिव्हिल रुग्णालय पाडून या जागेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधले जात आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय न होण्यासाठी वागळे इस्टेट मनोरुग्णालयाशेजारी आरोग्य विभागाच्या जागेत तात्पुरते सिव्हिल रुग्णालय उभारले आहे, जेणेकरून रुग्णांना चांगले उपचार देण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न असून दररोज सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचारासाठी येत असतात. ठाणे जिल्ह्याचे तापमान 40 अंशावर पोहोचले असून वाढत्या तापमानाचा त्रास नागरिकांना होण्याची शक्यता आहे. कोणालाही उष्माघाताचा त्रास झाल्यास सिव्हिल रुग्णालय सज्ज आहे. आपण 3 दिवसापासून जो ट्रेंड बघतो आणि IMDने ऑलरेडी आपल्याला हे दिलं होतं की उष्मा वाढणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि लगतच्या परिसरामध्ये. आपण बघतो की 43 आपण क्रॉस करतो आहे आणि ह्या आपल्याला ठाणे जिल्ह्याला किंवा मुंबई सबर्बन किंवा बाकी जिल्ह्याला याची खरोखर सवय नाही. बाकी जे पठारी जिल्हे आहेत तिकडे प्रत्येक वर्षी तापमान जास्त असतो. तर आपण इकडे मेनली आपण त्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांना सर्क्युलर करून काय काय काळजी घ्यावी त्याच्याबद्दलचं हॉस्पिटल मध्ये बेडची व्यवस्था आपण केलेली आहे. AC वाढ वगैरे करणं, त्यांना तिथे जे काही लागतील ते मेडिसिन्स वगैरे सगळं मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे. आणि सगळ्यांना प्रायमरी ट्रीटमेंट असेल किंवा बाकी सेकंडरीसाठी काही लागेल तर सिव्हिलला आपण जवळपास 20 बेड त्यासाठी तयार केलेला आहे, जो AC वार्ड असेल. आणि आपण त्यासाठी ती सगळी काळजी घेतो आहे. परंतु मला लोकांना एकच विनंती करायची आहे की जी आपल्याला उष्माची सवय नाही तर शक्यतो अर्जंट काम नसेल तर 12-4 घरात बाहेर पडू नये. जर बाहेर पडत असाल तर स्कार्फ, टोपी वापरणे, गॉगल वापरणे, छत्रीचा जास्तीत जास्त यूज करायला पाहिजे आणि मुबलक प्रमाणात पाणी पित राहायला पाहिजे कंटिन्युअसली. पाण्याचं मेनली याच्या डिहायड्रेशन कुठल्याही पद्धतीने होऊ नये, त्याचं कॉम्प्लिकेशन खूप जास्त होतात. त्या कंटिन्युअसली पाणी पिणं हेही एक आहे. आणि जर गरज नसेल तर घरातनं बाहेर न पडणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे. जास्तीत जास्त थंड ठिकाणी बसून राहायला पाहिजे घरामध्ये आणि काळजी घ्यायला पाहिजे. एवढी जर काळजी घेतली नक्कीच आपण याला बीट करू शकतो.